बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। पुणे शहरातील काही भागात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे। खडकवासला ते वाजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणाऱ्या रॉ वॉटर लाईन सांडपाणी वाहिनीच्या कामामुळे पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे। महापालिकेच्या एच पश्चिम विभागातील वांद्रे केबिन वांद्रे पूर्व येथील 600 इंच व्यासाची तुळशी जलवाहिनी कालबाह्य झाली आहे। त्यामुळे जुनी जलवाहिनी बंद करण्याचे काम 8 एप्रिलपर्यंत हाती घेण्यात येणार आहे। त्यासाठी वांद्रे कुर्ला संकुल परिसरामध्ये 8 एप्रिलला संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 7:30 या कालावधीमध्ये पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे। अंधेरी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वरील मधल्या फूट ओव्हर ब्रिजच्या दक्षिण बाजूचा जिना आजपासून 6 जून दरम्यान बंद करण्यात येणार आहे। या पायऱ्यांची देखभाल दुरुस्ती या कालावधीमध्ये केली जाणार आहे। मेट्रो आणि रेल्वे यांच्या जोडणीमुळे अंधेरीमध्ये प्रवाशांची वर्दळ असते। मुंबई महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळत असून तिजोरीमध्ये पैसे नसतानाही अर्थसंकल्पात सुमारे 2 लाख कोटी रुपयांची विकास कामं जाहीर केल्यानंतर आता ती पूर्ण करण्यासाठी मुदत ठेवींमधून 16,900 कोटींचं अंतर्गत कर्ज घेण्याची नामुष्की मुंबई महापालिकेवर ओढावली आहे। मुंबई महापालिकेनं 2024-25 सालासाठी पाठवलेला अंतर्गत कर्ज प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागानं मंजूर केला आहे। बेस्टकडून कायमस्वरूपी नवीन भरती केली जात नसल्यानं आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे आधीच कोट्यावधीच्या आर्थिक संकटात सापडलेला बेस्ट उपक्रम आता सुरळीत सुरू ठेवण्यासाठी बेस्ट प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। सध्या 25,562 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून पुढील 2 वर्षात 25,000 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत। त्यामुळे बेस्टची डोकेदुखी वाढणार आहे। मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या रजेवर चाललेले आहेत। 14 एप्रिलपर्यंत डबेवाले आपापल्या गावातील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत। 15 एप्रिलपासून ते पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली। पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही 1 कोटीच्या पुढे गेल्या वर्षभरात पुणे विमानतळावरून 1,05,00,000 प्रवाशांनी प्रवास केला असून त्या तुलनेत यंदा प्रवास करणाऱ्यांची संख्या 10.66% वाढली आहे। तर गेल्या वर्षी डिसेंबरचा महिना पुणे विमानतळावरून सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला। सार्वजनिक बांधकाम विभागही आता सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार आहे। 18 मीटरपेक्षा उंच इमारतीचं छत आणि अडगळीमध्ये असलेल्या पुलांची तपासणी तसंच 10 एकरपेक्षा जास्त जमिनीच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे। 1 एप्रिलला हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपासून दक्षिण मुंबईतील जी दक्षिण आणि बी विभागातील काही भागांमध्ये अत्यंत कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत। दक्षिण मुंबईतील बी विभाग म्हणजे भायखळा नागपाडा विभागात 15 दिवसांपासून पाणी समस्या भेडसावते आणि या भागात जे रुग्णालय तसंच रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी आणि सफाई कर्मचारी यांची निवासस्थानं आणि चाळी आहेत। मुंबई शहर आणि उपनगरांमधील अनधिकृत बांधकामाविरोधात सध्या पालिकेनं धडक मोहीम हाती घेतली आहे। याचाच भाग म्हणून स्थावर मालमत्तेमध्ये अनधिकृतपणे वाढीव बांधकाम करणाऱ्यांकडून मालमत्ता कराच्या 200% दंड आकारला जातोय। शहर उपनगरातील अशा अनधिकृत इमारत्यांवर आतापर्यंत पालिकेनं एकूण 392.28 कोटींचा दंड आकारला। मध्य रेल्वेनं 2024-25 या आर्थिक वर्षात चित्रपट चित्रीकरणाच्या भाड्याच्या माध्यमातून 40,13,000 रुपये महसूल प्राप्त केलेला आहे। आपटा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही स्थानकं चित्रपट निर्मात्यांची सर्वात आवडती चित्रीकरण स्थळं असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। मोबाईल, टॅबलेट आणि संगणकाच्या पडद्यामागे जग धावत असताना डोळ्यांवर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत। स्क्रीनच्या अतिवापरामुळे मायोपिया सारखे आजार उद्भवत असून जगातील 30% लोक सध्या या दृष्टीदोषानं ग्रस्त आहेत। 2050 पर्यंत जगातील सुमारे 50% लोकांना हा त्रास सहन करावा लागू शकतो, असा इंटरनॅशनल मायोपिया इन्स्टिट्यूटचा इशारा आहे। व्हॉट्सअप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवनवीन फीचर आणत असतं आणि आता कंपनीनं आवाज आणि व्हिडिओ कॉलच्या अनुभवात आणखी सुधारणा करण्यासाठी पावले टाकली आहेत। नवीन फीचरबाबत बीटा व्हर्जनमध्ये म्यूट बटन, व्हिडिओ कॉलमध्ये सुधारणा आणि इमोजी फीचर अशा सुधारणा आढळल्या। पुणे जिल्हा बँक 2,500 कोटींचं पीक कर्ज वाटप करणार आहे। यंदा 2,500 कोटी रुपयांनी इतकं पीक कर्ज वाटप एकट्या खरीप हंगामात करण्याचं नियोजन बँकेकडून करण्यात आलं। देशात 39.2% बँक खाती महिलांच्या नावावर आहेत। ग्रामीण महिलांच्या बँक खात्याचं प्रमाण 42.2% आहे। ही माहिती एका सरकारी अहवालातून समोर आली आहे।
ठाणे महानगरपालिकेनं दिवा उपनगरात बेकायदेशीर पाणी कनेक्शनचं एक मोठं जाळं उघड केलेलं आहे. दरम्यान पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये टॅपिंग करून बनवलेले 200हून अधिक बेकायदेशीर पाणी कनेक्शन तसंच किमान 20,000 लिटर पाणी साठवण क्षमता असलेल्या अनेक मोठ्या टाक्या आणि टँकर भरण्याचं ठिकाण उपनगरातील नागरी अधिकाऱ्यांच्या पथकानं शोधून नष्ट केलं. मुंबईसह MMRमध्ये मेट्रोचं जाळं उभारलं जात असून त्याच्या संचलनासाठी मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता आहे. मात्र सर्वच वीज कंपन्यांमध्ये मेट्रोला वीज पुरवठ्यावरून मोठी स्पर्धा रंगणार असल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे आता मेट्रोला कुणाची पॉवर मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी केंद्र सरकारनं राज्याला 31 मार्च 2026 पर्यंत मुदत दिली आहे. या कालावधीमध्ये ते पूर्ण करणं अशक्य असल्यानं नवीन वेळापत्रक 3 महिन्यात सादर करण्याचे आदेश राज्य वीज नियामक आयोगानं महावितरण कंपनीला दिले. माडाच्या कोकण मंडळानं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्यांसाठी उभारलेली हजारो घरं विक्री अभावी पडू नयेत. ती गिरणी कामगारांना उपलब्ध करून देता येतील का याबाबत म्हाडाकडून चाचपणी सुरू आहे. गिरणी कामगारांना किती किमतीत ती घरं द्यावीत याबाबत म्हाडाकडून विचार सुरू आहे. पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडणं, फांद्या तुटणं या घटना घडू नयेत यासाठी झाडांची पद्धतशीर छाटणी करण्यासाठी उद्यान खात्यानं कंबर कसली आहे. यासाठी कामगारांना वृक्ष छाटणी संदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 6 परिमंडळातील कामगार आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या आठवड्यात आपल्या चलनविषयक आढावा बैठकीत पुन्हा एकदा रेपोमध्ये 0.25% कपात करू शकते. महागाई कमी झाल्यामुळे मध्यवर्ती बँकेला व्याजदरात कपात करण्यास वाव आहे. बंजारा काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवीत राज्य शासनानं नंगारा भवन संस्कृती परंपरेचं दर्शन घडवणारं संग्रहालय अशी अनेक कामं पूर्ण केली आहेत. उर्वरित कामं देखील लवकरच पूर्ण केली जातील. विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देतानाच पोहरादेवीला रेल्वेनं जोडण्याचं काम लवकरच पूर्ण करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिलं. DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत आणण्याच्या अनुषंगानं पावलं उचलण्यास MMRDAनं सुरुवात केली आहे. या मेट्रो मार्गिकेवरील मंडाळे ते चेंबूर या 5.6 किलोमीटर लांबीच्या मार्गावरील मेट्रोच्या ओव्हरहेड वायरवरील विद्युत प्रवाह येत्या मंगळवारपासून सुरू केला जाणार आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेवर गाडीच्या चाचण्यांना सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची BKCमध्ये विस्तारित प्रशस्त इमारत उभी राहण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 5,500 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड 758 कोटी रुपयांना NSEला देण्यास मान्यता दिली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्रानं 5 वर्षात सर्वाधिक वाढ नोंदवलेली आहे. या योजनेअंतर्गत मनुष्य दिवस 2.55 पट वाढले असून 629.58 लाख दिवसांवरून ते 1,611.20 लाख मनुष्य दिवस झाले. रोजगार हमीतील या वाढीमुळे ग्रामीण रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्र सर्वात वेगानं वाढणारं राज्य म्हणून पुढे आले. ही वाढ राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. PPFवर एप्रिल ते जून 2025 या तिमाहीचा व्याजदर 7.1% कायम ठेवण्यात आलेला आहे. PPF हा भारतातील दीर्घकालीन गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. प्राप्तिकर सवलत मिळवण्यासाठी या गुंतवणुकीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये गगनाला भिडलेले सोने चांदीचे भाव अखेर ट्रम्प इफेक्टनं कोसळलेले आहेत. नागपुरात एप्रिल महिन्यात केवळ 5 दिवसात चांदी किलोमागे GSTला 12,400 रुपयांनी घसरले आहे तर 10 ग्रॅम शुद्ध सोनं 2,300 रुपयांनी उतरलेलं आहे. जानेवारी ते मार्च 2025 या 3 महिन्यांच्या काळामध्ये सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल 17,000पेक्षा अधिक वाढ झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या प्रतिपूर्ती शुल्कामुळे जागतिक बाजारपेठेबरोबरच शेअर बाजारावर देखील परिणाम झालाय. त्यामुळे गेल्या 3 दिवसांमध्ये सोन्या दरात 2,700 रुपयांनी घसरण झाल्यानं ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. गोव्यामधील वास्को द गामा येथून ते बिहारमधील मुझफ्फरपूर इथे साप्ताहिक एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या रेल्वेगाडीला कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडी इथे थांबा असल्यानं कोकणवासियांसाठी ही रेल्वेगाडी फायदेशीर ठरणार आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल यंदा कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे. गेल्या वर्षी 10वीचा निकाल मे अखेरीस लागला होता. यंदा 10वीचा निकाल 15 मे पूर्वीच जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. राज्यात 2005 पासून म्हणजे गेली 25 वर्ष बंद असलेली लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा, सहाय्यक अशा शिक्षकेतर पदांची भरती पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे शिक्षकांवर सध्या असलेला शिक्षणेतर कामांचा भार हलका होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 12वी मध्ये शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची UDISE प्लस आणि सरल पोर्टलमधील स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा 14 एप्रिल 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणानं राज्यातील 1ली ते 9वीच्या वार्षिक परीक्षा आणि पॅट परीक्षा 8 ते 25 एप्रिल या कालावधीत घ्याव्यात असं स्पष्ट केलेलं आहे. यानंतर विरोध होऊन देखील परिषदेनं निर्णय न घेतल्यानं आता मंगळवारपासून शाळांना परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे 3 ते 4 दिवस उन्हापासून दिलासा दिल्यानंतर उन्हाची काहिली पुन्हा वाढली आहे. आकाशातून ढगांची गर्दी हटताच उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्यात. पाऱ्यानं पुन्हा उसळी घेतली आहे. तर ढगाळ वातावरणात 30 अंशांच्या खाली घसरलेला विदर्भातील पारा 2 दिवसात पुन्हा 10 ते 14 अंशांनी उसळी घेत 40 अंशांच्या वर पोहोचलाय. मुंबईत सध्या असह्य उकाडा सहन करावा लागत असून पुढील 2 ते 3 दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं व्यक्त केलाय. मागील काही दिवसांपासून प्रचंड उकाडा, उन्हाच्या झळा आणि काहिली यामुळे मुंबईकर अक्षरशः पळून निघाले. अवकाळीचा प्रभाव ओसरताच विदर्भात पुन्हा उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागलेले आहेत. रविवारी कमाल तापमानानं आणखी उसळी घेत 44च्या दिशेनं झेप घेतली आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट देण्यात आला. नागपूर, अकोला आणि यवतमाळसह राज्यात ठिकठिकाणी तापमानानं 40शी पार केले आहे. तर येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील रविवार सर्वात जास्त उष्ण ठरला. काल 40 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. राज्यात उन्हाचा तडाखा वाढतोय. उकाड्यानं नागरिक हैराण होत आहेत. अनेक जिल्ह्यातील तापमानानं 40शी ओलांडली आहे आणि या वाढत्या उष्णतेमुळे राज्यात गेल्या महिन्याभरात 30 जणांना उष्माघाताचा झटका बसलाय. मुंबईत उष्माघाताचा एकही रुग्ण आढळला नाही. यावर्षीच्या मान्सूनचा अंदाज हवामान विभागानं जाहीर केलाय. यावर्षी हवामान विभागानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाच्या हंगामात अल निनोची शक्यता फेटाळून लावली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा वेगानं कमी होत असून सध्या या धरणात मिळून 33% पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरणार नसल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनानं आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी सरासरीपेक्षा 120 पाऊस झाला. मात्र आवर्तनातून पाण्याचा वारेमाप वापर आणि उष्ण वातावरणामुळे बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढलाय. अजून 3.5 ते 4 महिने शिल्लक जलसाठा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. सांगलीच्या दुधोंडी इथे माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला. अत्यंत अटीतटीच्या पार पडलेल्या शर्यतीमध्ये या दुधोंडीच्या चिक्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या लखन बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावत पृथ्वीराज केसरी बहुमान पटकावला. या विजेत्या बैलजोडीला 3,33,000 रुपये पहिलं बक्षीस मिळालं. देहूगावजवळील येलवाडी गावात रोकडोबा महाराजांचा उत्सव पार पडला. या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते. रोकडोबा महाराज यात्रेनिमित्त प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मावळ तालुक्यातील कामशेत ग्रामपंचायतीनं 30% करवाढ केलेली आहे. याबाबत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांना त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. ग्रामपंचायतीनं केलेली करवाढ ही बेकायदेशीर असून ऑक्टोबर 2023च्या ग्रामसभेत तसा ठराव करून करवाढीस विरोध करण्यात आला होता. कोणत्याही प्रकारचे फेर सर्वेक्षण न करता ही करवाढ केली असून 15 वर्ष होऊन गेले तरीही फेर सर्वेक्षण झालेलं नाही. फेर सर्वेक्षण करून करवाढ होणं आवश्यक होतं अशी भूमिका यावेळी ग्रामस्थांनी घेतली. रत्नागिरीतील ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी शेतीसाठी लागणारे अवजार बनवण्यासाठी लोहारांकडून गावागावात हत्यार बनवणारी दुकानं लावली जात आहेत. बाजारात आधुनिक रेडीमेड अवजारं उपलब्ध होत असल्यानं लोहाराकडील अवजारांना मागणी घटली आहे. सोलापुरातील 2 उड्डाणपुलांसाठी 966 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. सोलापुरातील 2015 साली छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते मोरक बंगला अशा 2 उड्डाणपुलांना मंजुरी देण्यात आली होती. 9 वर्ष उड्डाणपुलांची मंजुरी देऊन पण भूसंपादन प्रक्रिया रखडली होती.